एबीपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव नगर परिषदेला विशेष महत्त्व आहे. देशभरातून आणि परदेशातून पर्यटक या ठिकाणी येत असतात. अशात शेगाव नगर परिषद निवडणूक संपन्न होऊन 21 तारखेला मतमोजणी झाली होती. यावर्षी जनतेतून थेट नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचे श्री प्रकाश शेगोकार यांना जनमताचा कौल मिळून ते शेगाव नगरीचे नगराध्यक्ष झाले. आज दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी नगर परिषद शेगाव प्रांगणात नगराध्यक्ष पद ग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी शेगाव नगर परिषद नगराध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांचा सत्कार समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. परंतु नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आले असले तरी भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. आजच्या कार्यक्रमाला या नवनिर्वाचित नगरसेवकांची गैरहजेरी दिसली. तर यावेळी अतिशय थाटात नगराध्यक्ष यांनी आपला कार्यभार स्वीकारून येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याची भावना व्यक्त केली. तसेच जनतेने दिलेल्या संधीचं सोनं करून आपल्या कार्यकाळात शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कायम कटिबद्ध राहणार असल्याचे मत यावेळी नगराध्यक्ष श्री शेगावकर यांनी व्यक्त केले. एबीपी मराठीसाठी मुख्य संपादक विठ्ठल अवताडे शेगाव काय म्हणाले शेगावकर बघूया सविस्तर. नगराध्यक्ष सोहळा पार पडला. नगराध्यक्ष पदाची सूत्रे सांभाळली. काय आहे डोक्यात? या शहराचा विकास, या शहराची मंदिराच्या धर्तीवर कशी साफसफाई आणि येणाऱ्या पर्यटकांना शेगाव शहर स्वच्छ सुंदर कसं दिसेल आणि त्यांची गैरसोय कशी टाळता येईल या दृष्टीने आमच्या डोक्यात पूर्ण विचार आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. विरोधकांनी आज आपल्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. विरोधकांना कशी साथ घालाल आपण? शेगाव शहराच्या विकासासाठी जो जनादेश त्यांना मिळालेला आहे, मला मिळालेला आहे, त्या जनादेशाच्या आधारे त्यांना मी साथ घालेल आणि त्यांचं पूर्ण सहकार्य राहील असा विश्वास आहे. आमदार निधीतून काही निधी आपल्या शेगावसाठी मिळेल, त्यासाठी आपण काही प्रयत्न करणार? बिलकुल. या विभागाचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे मी जाऊन माझ्या शहरासाठी जो विकास निधी मला आणता येईल तो मी आणण्याचा प्रयत्न करेन. शेगावकरांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? शेगावकडून माझ्या अपेक्षा एवढ्याच आहेत की बा त्यांनी जे स्वच्छतेच्या बाबतीत जी मदत लागते ती त्या जे स्वयंस्फूर्तीने मदत करता येईल ती त्यांनी मदत करावी. उर्वरित काम नगरपालिका करणारच आहे. नगरपालिकेत बराचसा 4 वर्षाचा काळ गेलेला आहे. त्यामुळे बरेच कर्मचारी अधिकारी हे सुस्त झालेले आहेत. याच्यावर तुम्ही कसं हे कराल? मी माझ्या भाषणातच सांगितलं आहे की आपल्याला प्रत्येकाला जे इथं कर्मचारी अधिकारी कोणी असो पदाधिकारी सर्व आम्ही शिस्तीत कामं करू आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा जरूर प्रयत्न करू.